की मोबाईल येते अशा प्रकारची गेल्या 5-6 दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती. आपण बघितलेलं आहे. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो. तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत. त्यानंतर माझा त्याचा संपर्क झाला नाही. पण आज मुद्दाम म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. काय बैठकी संदर्भात काय चर्चा झाली का? युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. मला वाटतं 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत, ज्यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मनभेद आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही. एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे. सगळी 5 तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल. त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत. शासकीय काय असतील ते कदाचित सध्या ते काळजी सरकार म्हणून काळजी मुख्यमंत्री पण आहेत. त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या, तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही. माझी या बाबतीमध्ये कुठे चर्चा झालेली, हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही. कोणती मतं कुणाला पाहिजे, कोणती पदं कुणाला पाहिजे, कोणतं खातं कुणाला पाहिजे, या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो. त्या संदर्भात काही चर्चा झाली, पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की ही सदिच्छा भेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून. अजूनपर्यंत चर्चा पुढे काय सरकली नाही. उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगताय. कुठला औषध उपचार केलाय? नाही, औषधोपचार नाही. आज मला म्हणलं की उद्या 6 डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे. मी ती बैठक घेणार आहे. त्याने असं सांगितलं मला, म्हणून तब्येत त्यांची चांगली आहे, चांगली होईल उद्यापर्यंत. अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे. मी बघितलं स्वतः. पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील. आम्ही सर्व एकत्रच आहोत. आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही, कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत. मी पुन्हा सांगतो आपल्याला. त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला 2 दिवसात आमचा शपथविधी आहे 5 तारखेला. त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत. शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात. अजिबात नाही. शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले होते अचानक. म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यक्रम ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं. त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोऑर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे. उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत. हे आमचं ठरलेलं आहे. संध्याकाळी ठरलेलं आहे, दुपारीच ठरलेलं आहे. पाहणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत. 5 तारखेचा निर्णय जो आहे, 5 तारखेचा शपथविधी जो आहे, हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आम्ही सगळं सोबत राहू. असं तुम्ही म्हणतात, परंतु मग उचित का असा आरोप विरोधक लावतायत. कुठला उशीर? 5 तारीख ठरलेली आहे. 5 तारीख ठरलेली आहे. एवढं माइंडेड लोकांनी, जनतेने, मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे. जनता सुद्धा खुश आहे, आपण बघतात, आणि आम्ही सगळे खुश आहोत. त्याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकदाची खराब होती, त्यामुळे आपणही बघितलेलं आहे. 4-5 दिवस ते गावी होते, 2 दिवस गावी होते. नंतर इथे आल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर. त्यामुळे इथे कोणामध्येही आमच्यामध्ये मतमतांतर नाही. फडणवीसांना फोन लावून देण्यात आला का या ठिकाणावरनं? शिंदेची बातचीत करून दिली का? मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्याच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे. राजकीय काय बोलणं झालं? फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या, तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारून माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच. मात्र अमित शहा असतील, मोदी असतील, हे देखील शपथविधीला येणार आहेत. काय वाटतं एकंदरीत सगळे येणारे एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील
आणि आम्ही निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे. सर प्रोटोकॉल आहे. दिल्लीची बैठक अजितदादा होणार. दिल्लीला गेले होते. दिल्लीला गेले होते. या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही. दिल्लीला बैठक होणार नाही होणार. मी फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. दिल्लीला बैठक होणार नाही होणार, कोणती खाती कुणाकडे राहणार, कोण मंत्री राहणार, या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा आमची झालेली नाही. खाती वाटप अंतिम टप्प्यात आलंय. खाती वाटपसाठी काय रेशो ठरलाय का? मला काही या संदर्भात माहिती. मी छोटा कार्यकर्ता आहे. त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत, अजितदादा पण आमचे आहेत, सोबत आहेत, एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही. आणि मला वाटतं ते तिघे निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल. एक 1.25 तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. गेल्या आम्ही 2.5 वर्षामध्ये किती कामं केली, कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली, त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं, या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी कुठेही आमच्या मनामध्ये किंमतीमध्ये नाही. आणि म्हणून आता पुढचे 5 वर्ष आम्ही तिन्ही पक्ष, सगळे आमची महायुती घटक पक्ष, आम्ही सोबत काम करणार आहोत. आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत, कामं आहेत, जे सुरू आहेत, नवीन काही करायची आहेत, ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत. केंद्र सरकार आमच्या सोबत आहेत, मोदीजी सोबत आहेत, अमित भाई सोबत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. भाजपचे संकट मोचक म्हणून आपल्याला पाहिलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठेही तेव्हा तो प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करता. असं काही घडलं का आज कुठे? आजची चर्चा नाही, कुठे हा प्रॉब्लेमच नव्हता. हा प्रॉब्लेमच नव्हता. खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो. अतिशय 1.25 तास आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली. कुठेही एकनाथजींच्या मनामध्ये कुठेही किंतु म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथजी, मी त्यांना आज नाही, मी 30 वर्षापासून बघतोय. कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत. त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो. त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत, रागावलेले आहेत, चिडलेत असं अजिबात होणार नाही. परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे.